नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि मित्रमंडळींनो, आज आपण अपंग हक्क आणि शासन योजना या विषयावर याच्यामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 3 डिसेंबर 2001 रोजी जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करायचा शासन निर्णय जारी केला। त्याप्रमाणे कंपनी अधिनियम 1956 नुसार दिनांक 27 मार्च 2002 रोजी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली। अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा अंगीकृत उपक्रम असणारे हे महामंडळ ही एक स्वायत्त संस्था असून महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रुपये 500 कोटी एवढे आहे। राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या राष्ट्रीय विकलांग वित्त व विकास निगम फरीदाबाद या राष्ट्रीय महामंडळाच्या योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम प्रामुख्याने या मंडळाद्वारे केले जाते। अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा देता यावी म्हणून नुकतेच महामंडळाचे ISO 9001/2000 हे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे। उद्दिष्ट राज्यातील बेरोजगार अपंग व बांधवांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवणे ही महामंडळाची उद्दिष्ट आहेत। महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या योजना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतः भरलेला असावा। 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचा बाबतचा दाखला, डेमोसाईल सर्टिफिकेट, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे, अपंगत्वाचा दाखला, साक्षांकित केलेल्या सत्यप्रती, उत्पन्नाचा दाखला, ग्रामीण भागातील तलाठी, शहरी भागासाठी तहसीलदार, अनुभवाबाबत प्रमाणपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्रांची प्रत, पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो अर्जावर चिकटवण्यात यावेत। जातीचे प्रमाणपत्र, जागेच्या उपलब्धतेचा पुरावा, जागा स्वतःच्या मालकीची, भाड्याची भाडेपावती, विशिष्ट मुदतीची भाडे करारपत्रक इत्यादी। कर्जबाजारी व वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रमाणपत्र, वाहन परवाना आवश्यक, वाहन परवानाधारकाचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसाय मदत करण्याच्या हमीबाबत प्रतिज्ञापत्रक, व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक, शेतीविषयक कर्जासाठी अर्जदाराची नावे जमीन असल्याचा पुरावा, 7/8चा उतारा, पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असल्याचा दाखला फक्त पशुपालन व्यवसायासाठी, रुपये 3 लाखापेक्षा जास्त कर्जासाठी जमीनदाराची कागदपत्रे, पगारपत्रक, ओळखपत्रक यांची झेरॉक्स प्रत, भूजल सर्वेक्षण अहवाल, विहिरी पाईपलाईन प्रकल्पासाठी, मतिमंद, सेरेब्रल पॉल्सी, ऑटिझम अर्जदाराबाबत पालकत्व दाखवाला एकत्र फोटो, पालकाचे प्रतिज्ञापत्र। अपंग कल्याण व शिक्षण, शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे अशा व्यक्तींना अपंग व्यक्ती म्हणतात। मुख्यतः अनुवांशिक, वारसा, अपघात किंवा रोग या 3 कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते। अपंगामुळे आंधळे, मुके, बहिरे आणि हातापायाचे लुळे असलेले किंवा हातपायच नसलेले, पांगळे, थोटे आणि मनाने दुर्बल असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होतो। हृदय, फुफ्फुस, डोळे इत्यादी महत्त्वाच्या अवयवांच्या चिरकारी व्याधीमुळे आकारक्षम झालेले स्त्री-पुरुष व शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असणारी मुले यांचाही अपंग व्यक्ती समावेश करण्यात येतो। डॉक्टर हेनरी किसलर यांच्या मते दुष्काळ, रोगराई, युद्ध इत्यादी कारणामुळे अपंगता प्राप्त झालेली यांची संख्या जगातील एकंदर लोकसंख्येच्या 25% आहे। दुसऱ्या महायुद्धापासून अपंगांच्या पश्चात असाधारण महत्त्व प्राप्त झाले। हेनरी रिकार्डो यांनी 1952 मध्ये अमेरिकेत ॲम्बिलिटीस इम्पोर्टेस नावाची अपंगांच्या पुनर्वसनासाठी एक संस्था काढली। भारतात 1957 मध्ये श्रीमती फतेमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापन करून भारतातील अपंगांच्या पुनर्वसनाच्या समस्येचे तोंड देण्याच्या प्रयत्नास चालना दिली। जन्मजात अपंग व जन्मानंतर झालेले अपंग असे अपंगांचे 2 मूलभूत प्रकार आहेत। अपंगांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते। निरनिराळ्या साधनांचा वापर करून पूर्णतः स्वावलंबी होण्यासारखे केवळ संरक्षित वातावरणात कार्य करू शकणारे आणि अर्थोपनास अयोग्य असे अपंगांचे 3 वर्ग आहेत। जन्मास किंवा बालपणात आलेली अपंगता व प्रौढपणी प्राप्त झालेली अपंगता यामध्ये फरक असा की पहिल्या प्रकारात पुनर्वसनाची
आवश्यकता असली तरी निकड नसते, कारण अर्थोत्पादन करून लागल्यास त्यांना अवधी असतो. दुसऱ्या प्रकारात अर्थोत्पादन एकाएकी खंड पडल्याने पुनर्वसन शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक असते. हे न झाल्यास परावलंबित्व उद्भवण्याची शक्यता असते. एकाहून अधिक उणिवा असल्याची ही पुनर्वसन प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. लहान मुलात अपंगत्वाचे अस्तित्व ओळखणे अवघड असले तरी महत्त्वाचे असते. अपंगता आहे असे निश्चित झाले की मुलाची शारीरिक, मानसिक, भावनिक तपासणी करून अपंगतेची व्याप्ती ठरवली जाते. तर धन्यवाद मित्रांनो. आता अपंग योजनेमध्ये आपण इथेच थांबायचं आहे. अजून आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे पुस्तके उपलब्ध आहेत, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आपला फोन नंबर, पत्ता आणि नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण पुस्तक मागवू शकता. धन्यवाद.